पुढचं पॉईंट बरोबर आहे. नाव प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड डॅम्प ऑसिलेशन, बरोबर आहे. आता डॅम्प ऑसिलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? डॅम्पिंगचा अर्थ म्हणलं मी तेव्हा सांगितलं होतं, रेजिस्टन्स. डॅम्पिंग म्हणजे काय? रेजिस्टन्स. वी आर अप्लाइंग द रेजिस्टन्स टू द मोशन. आपण एक्झाम्पल घेऊया, एक सपोर्ट घेऊया. या सपोर्टला आपण स्प्रिंग अटॅच करूया. अटॅच स्प्रिंग आणि या स्प्रिंगच्या एका एंडला आपण मास अटॅच करूया. मास समजा स्मॉल आहे. आणि हे एक्झाम्पल मी वारंवार रिलेट केलं कोणासोबत? शॉक अब्सॉर्बर इन द व्हेइकल. आता ही स्प्रिंग जेव्हा कॉम्प्रेस होणार, कधी कॉम्प्रेस होईल? स्प्रिंग जेव्हा मास वर जाणार तेव्हा, बरोबर आहे ना. की मास जेव्हा वर जाणार तेव्हा स्प्रिंग काय दाबली जाणार. आता स्प्रिंग काय म्हणते की आता कायमस्वरूपी इट इज नॉट गोइंग टू कॉम्प्रेस. कॉम्प्रेस झाला कायमस्वरूपी नाही, कारण स्प्रिंग मध्ये एक प्रॉपर्टी आहे, काय म्हणतो त्याला? इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रिसिटी. ते म्हणते मी परत माझा मूळ शेप रिगेन करणार. त्याच्यामुळे जेव्हा स्प्रिंग होणार कॉम्प्रेस तेव्हा ती परत लेंथ ऍज मेंटेन करणार, म्हणजे मास परत खाली येईल. आता मी काय म्हणतोय की हे मासला मी खाली येऊ देणारच नाही. आय एम गोइंग टू अप्लाय वन फोर्स परमनंटली. हॅलो, हे मास वर गेले, खाली येणार परत थोड्या वेळाने. मी काय म्हणते, मासला मी जे अंतर आहे वर खाली करायचं त्या अंतर कमी करतो. म्हणजे काय? समजा मास असं चाललंय, मी काय मध्ये स्टॉपर लावला. स्टॉपर करतो ना कोणत्या दरवाजा? स्टॉपर. जसा स्टॉपर लावला, आता मास अजून स्टॉपर लावला, वर घेतला, अंतर अजून वाढलं स्टॉपरचं. म्हणजे ऍक्च्युअली स्प्रिंगला खाली येत होतं, परंतु आपण त्याचं व्हायब्रेशन थांबवलं, बरोबर आहे ना. आपण डॅम्पिंग काय म्हणतात? आपण डायग्राम ड्रॉ केली बघा लास्ट लेक्चरमध्ये. त्यात ऑइल दाखवले, आठवते का? वेन आहे, लिक्विड आहे. तो ऑइलचं काम काय असतं? टू डॅम्प. तुम्ही शॉक ऑब्सर्वर ऑइल संपलं तर इट इज लाईक मूव्ही विदाउट स्क्रीन. पिक्चर बघायला गेला पण त्यात पडदाच नाही, तसा खेळ होईल. शॉक ऑब्सर्वर मध्ये तुम्हाला ते ऑइल पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर म्हणतो आपण डॅम्पिंग ऑइल. काय म्हणतो आपण त्याला? डॅम्पिंग ऑइल. ही आहे शॉर्ट स्टोरी अबाउट व्हॉट डॅम्प्ड ऑसिलेशन. आता आपण बघणार आहे कुठला? फ्री ऑसिलेशन अँड फोर्स ऑसिलेशन अँड रेझोनन्स. ओके, हेडिंग जस्ट अगेन द नेक्स्ट पॉइंट. फ्री ऑसिलेशंस. Forced oscillations. Forced oscillations and resonance. लिहिलं? इथं फ्रीचा प्रकार काय सांगायचं का? मला कोणत्या प्रकारचा विरोध नाही. देयर इज नो रेजिस्टन्स. आणि स्प्रिंग आपली मूव्ह व्हायला लागली, ना त्याला कुठला रेजिस्टन्स आहे ना कुठला विरोध आहे. स्प्रिंग फ्री आहे, कशासाठी? ऑसिलेशन करता. अशा प्रकार ऑसिलेशन म्हणतो आपण फ्री ऑसिलेशन. तुम्ही एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, आपल्या सोफा शीट असतं बघा, लाकडी नाही, जुन्या काळात वेगळं होतं. सध्याचे बघा वेगवेगळ्या कंपनी बाहेर सोफा शीट आहेत. बसलं की जरा माणूस एखादा बसला तर थोड्या वेळ ती वायब्रेट होत असते, नंतर ती शांत होते. आधी काय लाकडाची काय त्याचा विषयच नव्हता ऑसिलेशनचा. ही जी एक्झाम्पल आहे तुम्हाला सांगितलं आता सोफा शीटचं, ही कशी केस आहे? फ्री ऑसिलेशन. तुला कुठलं ऑसिलेशन म्हणायचं? फ्री ऑसिलेशन. एखाद्या व्हेइकलचं एक्झाम्पल घेऊया. स्प्रिंग आहे, त्याला कोणत्या प्रकारचा रेजिस्टन्स नाही, डॅम्पिंग ऑइल लागू नाही. मगाशी बोललो तुम्हाला. गाड्या आढळली खड्ड्यामध्ये, विच आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आढळून आपण गाडीमध्ये आणि माणूस उभं येईल, बसलाय खालीच खड्ड्यात. कुठलं ऑसिलेशन? फ्री ऑसिलेशन. त्याला विरोध नाही, कुठलाच विरोध नाही, त्याला उपयोग नाही त्याला तसल्या ऑसिलेशनचा. ही एक्झाम्पल कशीच आहे? फ्री ऑसिलेशन. आता फ्री ऑसिलेशन काही माहिती लिहिल्यानंतर आपण जाऊया पुढचं ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन. ओके, पहिला इफ an object is allowed to oscillate
or vibrate by its own OWL with its natural frequency, comma, it is called free oscillations. It is called free oscillations. आता एक नवीन टर्म आपण डिफाइन केली याच्यामध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय टर्म डिफाइन केली? नॅचरल फ्रिक्वेन्सी. थोडं समजून घ्यायला प्रयत्न घेऊ नका, फक्त बघा. नॅचरल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एखादी बॉडी एका सेकंदामध्ये किती वेळा होती व्हायब्रेट किंवा ऑसिलेट, त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. उदाहरण द्यायचं म्हणलं, हा एक पेंडुलम आहे, हा इथून मूव्ह झाला, ह्या मीन पोझिशन आहे. ओके, आता इथं आणलंय मी, त्याला इथून सोडला. एक ऑसिलेशन, 2 ऑसिलेशन, 3 ऑसिलेशन, 4 ऑसिलेशन. म्हणजे एका सेकंद मध्ये किती वेळा ती बॉडी परत माघारी आपल्या मूळ ठिकाणी येणार आहे, त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. म्हणजे 5 हर्ट्झ. काय 5 हर्ट्झ म्हणजे? 5 वेळा एका सेकंद मध्ये बॉडी परत माघारी येईल. कळते मी काढतो. 100 हर्ट्झ म्हणजे काय? एका सेकंदामध्ये 100 वेळा. आता ही शब्द तुम्हाला काय फ्रिक्वेन्सी आता कळलं असतं काय व्यवस्थित? आता राहील नॅचरल. नॅचरल नैसर्गिक असं आहे काय? नाही. इथं आपण काय अर्थ घ्यायचा बघा. लक्षात ठेवा, प्रत्येक बॉडी सोबत एक फ्रिक्वेन्सी, तुमच्या बॉडीवर एक फ्रिक्वेन्सी आहे. आपल्या बॉडीमध्ये टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, बरोबर ना? ऑब्विसली दे आर मेड अप ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल. यस ऑर नो? लक्षात ठेवा, आपल्या बॉडीची मी फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची. तुम्ही चालता ना, तुमच्या बॉडीची फ्रिक्वेन्सी असते, तर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. जेव्हा तुम्ही मार्चिंग करते बघा सोल्जर्स, त्याच्या पायाची फ्रिक्वेन्सी असते. तो ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी असते प्रत्येक पार्टिकलला किंवा बॉडीला, बाय इट्स ओन नैसर्गिक आहे, बाय बर्थ. तुम्ही फॅन, ह्या फॅनला फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आहे, तो आपल्याला जाणवता, कारण ती खूप लहान लेवल असते, मायक्रोस्कोपिक लेवलला. ऍटम जास्त ऍटम ते जागेवर मूव्ह असतात. मायक्रोस्कोपिक लेवल तुम्ही गेलं ना, असं होत असतं. आता हे वर किती वेळा करते, ही फ्रिक्वेन्सी आहे ऍटमची. जसं आपल्या बॉडीची फ्रिक्वेन्सी असते, आपल्या कुठल्याही पेंडुलमची फ्रिक्वेन्सी असते. आपण उदाहरण घेऊ पेंडुलमची. तर एखाद्या वस्तूला त्याच्या ओरिजिन पासून जी फ्रिक्वेन्सी असताना म्हणतो आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणतो आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर फ्री ऑसिलेशन मध्ये बॉडी जी असते त्याला आपण विरोध करत नाही. ह्याचा अर्थ काय? फ्री ऑसिलेशन मध्ये बॉडीला फ्रीडम दिलाय आपण टू हू व्हायब्रेट विथ फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी. यू हॅव फुल अथॉरिटी, फुल लिबर्टी टू ऑसिलेट विथ विच फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी. हॅलो, समजते मी काय होते? आता मला सांगा, तुम्हाला कोणतं रेजिस्टन्स अप्लाय केलं आहे चालताना, तर कोणत्या फ्रिक्वेन्सी तुम्ही होत आहे? कोणत्या फ्रिक्वेन्सी चालताय? मग नॅचरल फ्रिक्वेन्सी. तुम्ही चाललाय म्हणून पकडले, नॅचरल फ्रिक्वेन्सी आणणार का? आता आपण एक्झाम्पल कशाचं घ्यायचं? सिंपल पेंडुलम्स. We'll take the example of simple. Next point. If the bob of simple pendulum, bob, B-O-B, of length small l is displaced and released, comma, it will oscillate only with natural frequency, which is given by, इथं बघा, ते आपला एक सपोर्ट आहे. आता बांधली मी दोरी, ही बॉब आहे, लेंथ एल आहे. लेंथ किती यायची? एल, दोरीची लेंथ. आता मास स्मॉल एम आहे. जेव्हा या बॉबला मी येतो इथं आणलं, मॅटिंग खाली आणलं त्याला, बाबा इथं आला आणि ह्याला मी इथून करत ऑसिलेट केला, ह्याला इथून डिस्कस केलं, हे कसं नाही इकडे म्हणून इकडे येणं, बरोबर आहे ना? कॅन इमेजिन ऑर नॉट? तर हा जी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला लिहिलेला आहे, ती फॉर्म्युला कशाचा? नॅचरल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. कशाचा आहे? नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय फॉर्म्युला सांगा? आपला टाइम फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला माहिती आहे, आपण डिराइव्ह केली डायनॅमिक्स चॅप्टर मध्ये. डिराइव्ह इन द डायनॅमिक्स टॉपिक नंबर 1. टी इक्वल टू काय फॉर्म्युला टाइम पिरियडचा? 2 पाय अंडर रूट. हे सिंपल फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. हाला उलट करा, उलट मी उलट टी लिहायचं नाही,
रेसिप्रोकल घ्यायचं. मग काय ना सांगा, 1/2 म्हणजे असतं फ्रिक्वेन्सी. रेसिप्रोकल टाइम म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी. सिंपल लॉजिक लहानपण शिकलोय, लहानपणी गेल्यावर शिकलो आपण. इज इक्वल टू काय नाही उलट करा, 1/, इंटू इज इन ब्रॅकेट G/L. हे जरा फॉर्म्युला कशाचा, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम. MCQ पॅटर्न स्पेशल फॉर्म्युला देणार तुम्हाला. विचारा कोणता करंट फॉर्म्युला, पण न्यूमेरिकल असणार याच्यावर त्या फॉर्म्युला. राईट बोथ द फॉर्म्युला आणि डायग्राम पण ड्रॉ करा. तुम्हाला कळेल एक्झॅक्ट फॉर्म्युला लिहिलाय कशाचा. एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. 2π म्हणजे 2π, वेगळ्या म्हणू नका. जी म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशन, एल म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम. आता मला सांगा फ्रिक्वेन्सी कधी वाढवली, जर मला एल वाढायचं, कशाला वाढावं लागलं मला, जी आपल्या हातात आहे का, जी ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशन आपल्या हातात आहे. मग जी कॉन्स्टंट आहे त्याला चेंज करू शकतो का आपण, दॅट इज वाय फ्रिक्वेन्सी जी वर डिपेंड नाही, लक्षात ठेवा, कारण ती कॉन्स्टंट आहे. राहिलं का, आता मला फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल, याला काय करावं लागेल, इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे, टी एन इन्वर्सली प्रोपोर्शनल टू एल अंडर रूट एल. मग सांगा फ्रीक्वेंसी मेरे को बढ़ाने के लिए तो क्या करना पड़ेगा, एल को घटाना पड़ेगा क्या बढ़ाना पड़ेगा, लेंथ कमी करना पड़ेगा. लांब गेलं अजून लांब गेलं, एवढं लेंथ वाढणार तेवढा फ्रिक्वेन्सी कमी होते, कारण ऑसिलेशनची संख्या कमी होते, कारण ते हळूहळू जाणार. तुम्हाला उदाहरण तुम्ही कधी खेळाय का असलं, ते असते असते बघा, डबल बारकी पूर्वा पडते ते बघितलं ना म्हणून ती मला लांबले काय मस्त दूर येत आहे, मग ती जास्त आवाज येत आहे, ती तुम्ही लांब करा जरा, ती तुला फिरवायला 2-4 माणसांना लागते, असं झालं लागेल त्याला, बाटाक मस्त आवाज, ती काय चालते वाचली बाजू, तुम्ही लांब वाटलं फ्रिक्वेन्सी कमी झाली हो त्याची. पंखा तुम्ही बघितलं, पंख्याचं पातं बारक असतं, बारके पंखे असतात बघा, ते बघा एक्झॉस्ट फॅन तेवढा पिल्लू सरांना फिरते ते, तुम्ही काय दुकानात बारके असते बघा, वर फॅन लावलं असते बघा, सुपर डुपर स्पीड असते. आणि ती मी आपला हा पंखा बघा, ती समजा 2 वर आपण रेग्युलर फिरलं तर हे 2 वर झोपलेला सुद्धा घेऊन, कारण ती लेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी काय असणार आहे जास्त असणार. ते काय माणसं असतील झोका खेळणारे, आता ती बिचारा खेळायला झोका उगं मागणे यायचं, उगं दुखायचं, झोका परत उचलायचं ऊन तिकडे, परत उचलायचं ऊन तिकडे. म्हणजे काय तुम्ही काय केलं, ऑसिलेशन स्पीड वाढवला की नाही, फोर्स केलं तुम्ही, काय केलं, आला पुढचा टाईप काय ऑसिलेशन, तुम्ही काय केलं, फोर्स केलं, मग नाव काय दिलं, फोर्स ऑसिलेशन. काय नाव दिलं, गावठी. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, तुम्ही टायर खेळा, टायर लहानपणी सायकल टायर खेळा नाही, ठीक आहे बघितलं असेल, लहानपणी आपण खेळायचो, हाताने मारण्यापेक्षा काठी घ्यायची, काठी माहिती, काठी साप साप मारायचं, ती कुठलं ऑसिलेशन आहे, फोर्स ऑसिलेशन आहे, त्याला नकारात आहे ते सर न काठी आठवून तुमच्या पाठ्यावर देते टायरला टेम्पिंग, चल या सर राव कुठलं ऑसिलेशन म्हणा झाला, फोर्स ऑसिलेशन. क्लिअर नाही एकदम पॉइंट. एखाद्या माणसा काय मारे खाड करून, कुठलं ऑसिलेशन, फोर्स ऑसिलेशन. गालामध्ये आवाज काय तोपर्यंत ही शांत दुसरा अजून काय, फोर्स ऑसिलेशन. समज मला डिफरन्स मुद्दाम एक्झाम तुम्हाला काय देतोय, कारण तुम्हाला माहिती असेल की एमसीक्यू असतं आपल्या एक्झाम मध्ये, बरोबर ना. एमसीक्यू मध्ये थेट फॉलो कधी काय विचारत नाही, तुम्हाला कन्फ्यूज विचारला कन्सेप्ट की काय डिफरन्स बिटवीन फोर्स अँड नॅचरल और फ्री ऑसिलेशन, म्हणून तुम्हाला उदाहरण मागणार द्यायला लागले. हेतू एकच तुम्हाला समजा, दॅट्स इट. जायचं पुढं नेक्स्ट पॉइंट. बाय अप्लाइंग a periodic force, by applying a periodic force, bodies can be vibrated with different frequency, with different frequencies. To stop continue.
the oscillations will be forced oscillations. अंडरलाइन करा फोर्स ऑसिलेशन का फोर्स्ड ऑसिलेशंस. आता एक शब्द आला बघा पिरियॉडिकचा अर्थ काय? एखादी गोष्ट वारंवार घडली ठराविक वेळेत आपण टाइम पिरियड म्हणतो आपण पिरियड. आता एक्झॅक्टली मला सांगा, जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता, टायरचं एक्झाम्पल घ्या, आपण थोड्या वेळाने परत अप्लाय करतो ना फोर्स, हे सोडू नको का असं एकदा मारलंय परत 2 तासानंतर. ठराविक अंतर फिक्स करतो आपण, ठराविक वेळ फिक्स अंतर नाही वेळ फिक्स करतो आणि ते आपलं तुम्ही पळता तुम्ही पळत असते टायर बरोबर. म्हणजे ही जी तुम्ही फोर्स अप्लाय करताय, इज इट आफ्टर सम टाइम ऑर नॉट? 2 सेकंद 3 सेकंद आणि तुम्ही वेळ फिक्स आहे, ऑलमोस्ट फिक्स आहे वेळ ती. म्हणजे घटना वारंवार घडते म्हणून त्याला काय म्हणतात? फोर्स्ड पिरियडिक फोर्स. काय म्हणतात त्याला? पिरियडिक फोर्स. आणि ज्या फ्रिक्वेन्सीनं बॉडी होतो ऑसिलेट, त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतात फोर्स्ड फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात त्याला? फोर्स फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला जवळ नाहीये. का नाही सर, का विचार केला नाही का? त्याचं कारण काय? वेगवेगळ्या प्रमाणात वेगळा फोर्स अप्लाय करू शकतो. असं काय मी जो फोर्स अप्लाय करतो फोर्स आधी अप्लाय करणे गॅरंटी नाही. त्यामुळे फोर्स वेरिएबल क्वांटिटी होते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला दिलेला नाही. त्याला पुस्तकात नाही असं म्हणून दिलेलं नाही. लॉजिक मग सांगितलं, कारण दॅट फॉर्म्युला इज फोर्स डिपेंडेंट. कशावर डिपेंडेंट हो? फोर्स विच इज व्हेरिएबल. कधी मी घालतोय मग सांगा, ज्या फ्रिक्वेन्सीनं बॉडी होती ऑसिलेट त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं? फोर्स फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं त्याला? फोर्स फ्रिक्वेन्सी. पूर्ण वाक्य लिहा, पृष्ठा करून कंटिन्यू करा. द फ्रिक्वेन्सी विथ विच body can oscillate is called forced frequency. Is called forced frequency or driver frequency. काय नाव आहे? ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी. फरक समजा ना मी काय म्हणतो एक्झॅक्टली? नॅचरल आणि फोर्सचा, फ्री आणि फोर्स व्हायब्रेशन कळालं फरक. आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. वी आर गोइंग टू स्टडी वन एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड फोर्स ऑसिलेशन. ओके, पेज नंबर 128 ओपन करा. 128 आणि डायग्राम 5.15 5.15 डायग्राम ड्रॉ करा. ही सपोर्ट आहे, हे सिंपल सपोर्ट असतात लक्षात. सिंपल आहे. ह्या दोऱ्या बनल्या, दोऱ्या ABCD. सगळ्यात जास्त लांबी कोणाची? सगळ्यात कमी A आणि C ची लांबी समान आहे. म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम A आणि C इज इक्वल. लेंथ म्हणजे स्ट्रिंगची लांबी बघा ना, B लहान आहे, D मॅक्सिमम लेंथ. ए पेंडुलम जो आहे, पेंडुलमचा बॉब जो आहे, बॉब गोळा इट इज मेड अप ऑफ रबर. कशाने तयार झालाय? रबर, सॉलिड रबर भरलेला रबर. डू यू नो दॅट? असं बॉल असते बघा, रबरी बॉल, बारका मोठा नाही, भरलेला असते, भरलेला. लहान पोरी खेळतील बघा, फुटते काय मोठं चावतील काय म्हणतात त्याला, भरलेला रबर. आणि ही पिल्लांना बारकी BCD ही हॉलो रबरचं बेस्ट एक्झाम्पल. रबराचं असते काय वेळ तेही माहिती तुम्हाला. ते मिळतं बघा यात्रा जत्रेमध्ये, त्याचे ते असं मारतो हातामध्ये, इथं परत रिव्हर्स येतं, परत माघारी येतं, गोल असतंय, शायनिंग करतो आपण, असं मारायचं परत ते मारतात रिव्हर्स. ती रबर असतं, रबर ते हॉलो असतं. हॉलो ते ऍक्च्युअली प्लास्टिकचा बॉल असतं, आपण रबरी बॉल एकदम चालू आहे. ही रबरी BCD काय? हॉलो रबर आहे, हॉलो रबर. हे मानलं काय? बरी एकदम सॉलिड रबर आहे. तुम्ही तुम्हाला सांगायचं
नॅचरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मागायचं लिहून दिलाय, काय फॉर्म्युला सांगा. n इक्वल टू 1/2 g. मगाशी बोललो तुम्ही जर लेंथ जास्त फ्रिक्वेन्सी काय असणार. मग तुम्ही मला सांगायचं की ह्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी कोणाची असणार. का असं का असतंय असं असतं. अरे बाबा लेंथ जास्त आहे त्याची. कारण मी का तुम्हाला बोलतो सगळ्या गोष्टी का तेव्हा बोललो होतो, कारण पुढे लागणार होतं आपल्याला लांबी सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी असते बी. ही वाल काय आपले. आता एक जरी प्रकार काय केला बघा या प्रयोगामध्ये दिसतंय का. ए हाला केला ऑसिलेट बिशू. आता ह्या दोऱ्या सगळ्या एकमेकांना जोडल्यात नाही सांगा बरं. दोरे आहेत रे सगळे, हे दोरे सगळे. ऑल द स्ट्रिंग्स आर अटॅच टू इच अदर. येस सर नो. जेव्हा हा ए पेंडुलम हलणार ना तेव्हा ह्या ए पेंडुलम मध्ये असणारी एनर्जी काय. एनर्जी कुठली एनर्जी. व्हायब्रेशन एनर्जी. कुठली एनर्जी. व्हायब्रेशन एनर्जी. हे ट्रान्सफर होणार बी कडे. का कुणा ट्रान्सफर होणार. बी जवळ आहे. बी कोणा जवळ आहे. ए पासून जवळ आहे की नाही. बी जवळ आहे की नाही. सी जर लांब आहे आणि डी जास्त लांब आहे. जेव्हा ए तुम्ही त्याला ऑसिलेट तेव्हा बीसीडी पण मूव्ह होणार. ए हा लाईक बी पण सी पण डी पण थोडं काय. पण तुम्हाला माहितीये ए आणि सी ची लांबी समान आहे की नाही. मग सांगा ए आणि सी ची लांबी समान असेल तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार. म्हणजे ए आणि सी ज्या स्पीडनं पळणार असेल ना त्या स्पीडनं सी पळणार आहे. ए आला ए सी पण ए सी ए सी. एलाच का लावलाय. अरे ती ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर असं काय कोण करतंय. ए जे ड्रायव्हर पण काय नाव आहे इथं. ती बाबा गाडी चालवणार रे. ती फोर्स अप्लाय करणार. ही जेव्हा आणणार तेव्हा बी पण. तर बीच अशी मी जास्त दाखवते कारण का लेंथ कमी. लेंथ कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार. लेंथ कमी फ्रिक्वेन्सी काय असणार. शिवाय ती जवळ आहे पिल्लू. भूकंप क्षेत्र आहे जवळ आहे. मग भूकंप क्षेत्र आहे. ए व्हायब्रेट झालंय. बी पण काय होणार म्हणा व्हायब्रेट. ती खूप फास्ट. सी म्हणणार जरा लांब आहे आपण पण परिणाम झाला थोडा बघा ना. तसा प्रकार झाला. आधी एक केस सापडली ही हल्ला बाबा बी जवळ आहे. उदो झालं बीच. सी म्हणलं मी पण जवळ आहे जरा. माझ्या परिणाम थोडा कमी होणार कारण ही लांब आहे कोणापासून. आणि ही कोण आहे डी. पण ही बी आहे. सी आणि ए समान फ्रिक्वेन्सी हलणार कारण का लेंथ समान आहे. लेंथ काय आहे. लेंथ काय आहे. मग याला काय म्हणायचं ड्रायव्हर पेंडुलम. याला काय म्हणायचं सोर्स पेंडुलम किंवा ओरिजिन पेंडुलम. काय म्हणायचं ओरिजिन ऑफ पेंडुलम. ओरिजिन ऑफ पेंडुलम नाही. ऑसिलेशनचं ओरिजिन कोण आहे ए पेंडुलम. सिच्युएशन काय एक्झॅक्टली मला काय सांगायचं समजलं तुम्हाला. आता ही मुद्दे आपण लिहिणार आहे. देर आर 4 पेंडुला. पेंडुला म्हणजे पेंडुलमचा अनेक वचन. पी एन डी यू एल ए. देर आर 4 पेंडुला टाईड टीआयडी. टाईड म्हणजे बांधलेला टू अ स्ट्रिंग. टाईड टू अ स्ट्रिंग. दुरी दुरी. कंटिन्यू. पेंडुला ए अँड सी आर ऑफ द सेम लेंथ कॉमा. पेंडुलम बी is of shorter length and pendulum D is of longer length. काय म्हणलं आपण 4 पेंडुलम आहेत आणि पेंडुला एबीसीडी. ए आणि सी ची लांबी समान आहे. बी शॉर्टर आहे डी लॉंगर आहे. बरोबर आहे का. इकडे काय अडचण. जे बोललोय ते सांगितलंय ते लिहून दिले. कळते मी काय म्हणतोय. नेक्स्ट पण पेंडुलम ए हॅज सॉलिड रबर बॉल. बरोबर आहे ना. सॉलिड रबर बॉल and acts as a driver pendulum, comma. Other three pendula have hollow rubber ball. बरोबर आहे. काय सांगितलं आपण दुसऱ्या मध्ये. पेंडुलम ए कसा आहे सॉलिड रबर बॉल. बीसीडी हॉलो रबर बॉल. लांबी ए सी ची समान आहे. बी ची लांबी शॉर्ट आहे आणि डी ची लांबी लॉंग आहे. इथं पण लिहिलं आहे. बरोबर आहे का. नेक्स्ट पॉइंट.
As the pendula, capital A and C are of the same lengths, comma, their natural frequencies are same. Natural frequencies are same. काय म्हणलं A आणि C ची फ्रिक्वेन्सी काय समान आहे, कारण काय लांबी समान. ओके, नेक्स्ट पॉइंट टाका. पेंडुलम B has higher natural frequency and its length is shorter, whereas pendulum D has less natural frequency. मुद्दा ऐका आपल्याला. मला सांगा, आपण ऑसिलेशन देणार कोणाला पहिल्यांदा, कोणत्या पेंडुलमला? ए बी सी डी मध्ये म्हणून देणार. सुरुवात कोण करणार? ए वाला. आणि कोण आहे? आता बघा समजून घ्या, एला जेव्हा तुम्ही ऑसिलेट करता, काय म्हणतो बघा, एला तुम्ही जेव्हा ऑसिलेट करता तेव्हा ए काय झाला? ड्रायव्हर. आणि एच्या मुवमेंटमुळे बी आणि सी आणि डी मूव्ह होणार. हे क्लिअर? मला सांगा, जेव्हा मी एला ऑसिलेट करणार सोडून देणार तेव्हा एला कुठली फ्रिक्वेन्सी असते, नॅचरल का फोर्स्ड? सुरुवातीला तुम्हाला फोर्स अप्लाय करणार, त्याला ऑप्शन नाही. फोर्स कधी म्हणायचं, तुम्ही कंटिन्यू फोर्स अप्लाय करत असाल तर फोर्स म्हणायचं असतं. एकदा फोर्स अप्लाय करून सोडून देताना फोर्स म्हणायचं नाही. आता मला सांगायला लॉजिक, हे काय आहे? कुठे नॅचरल का फोर्स्ड? ए मूव्ह झाला, अरे जो काय ते काय ऑटोमॅटिक हात ठेवले रे. सुरुवातीला फोर्स अप्लाय करायला नाही, नंतर सोडून द्या. मग ते किती वेळ ऑसिलेट करतात त्याचं नशीब. हे जेव्हा मूव्ह होणार तेव्हा एला कुठली फ्रिक्वेन्सी असणार? नॅचरल. हॅलो, पण ए मुळे कोण कोण मूव्ह लागले? बीसीडीला काय, नॅचरल का फोर्स्ड? पोरं कंपनी जसं बीसीडी नॅचरल म्हणते ते नाही बाबा. नो, बीसी नॅचरल कसं असतं? बीसीडी मूव्ह कोणावर झालाय? ही जरी नॅचरल फ्रिक्वेन्सी मूव्ह असेल पण ह्याच्यामुळे ही मूव्ह होणार बीसीडी वाले. बीसीडी कुठलं फोर्स ऑसिलेशन असणार? जेव्हा ए मूव्ह होणार ना, बीसीडी मूव्ह होणार आणि त्यासोबत नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बीसीडी जी आहे ही कोणा इतकी असणार आहे? ए इतकी असणार आहे सुरुवातीला. रिपीट करू. ए मूव्ह झाला, बी मूव्ह झाला, सी मूव्ह झाला, डी. सुरुवातीला काही सेकंद सगळे एका ठिकाणी, नंतर परत बी जास्त. कारण का? लेंथ बारकी. ए आणि सी मित्र आहेत, लांबी समान आहे. बी डी कारण का? लांबी जास्त. हॅलो, पण लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी जरी वेगळ्या असतील कोणाच्या, बीच्या आणि डीच्या, पण ए आणि सी ची फ्रिक्वेन्सी काय समान आहे? लेंथ समान आहे. काय समान आहे? समजणार डिफरन्स? हा प्रयोग मी तुम्हाला काय सांगायला वारंवार, कारण ह्याच्यात आपण फरक करतोय नॅचरल आणि फोर्सचा. कळतंय? नेक्स्ट पॉइंट. पेंडुलम ए is a set into oscillations in a plane perpendicular to the plane of the paper. In a plane perpendicular to the plane of the paper. To continue, there is transfer of vibrational energy through the string. बरोबर आहे? काय म्हणले मी? याला मूव्ह केला आपण आणि ट्रान्सफर कसं काय होणार? ट्रान्सफर ऑफ व्हॉट? व्हायब्रेशन एनर्जी कोणामार्फत? स्ट्रिंग. ऑर्डर माशी बोललो नाही मी याविषयी. हे सगळे मी कसे जोडले गेले? विथ हेल्प ऑफ स्ट्रिंग किंवा दोरी. काय अडचण पर्यंत समज में आ रहा है? सिच्युएशन क्या आहे? आपण ए जेव्हा मूव्ह होणार तेव्हा बी सी डी मूव्ह होणार, कारण का? व्हायब्रेशन एनर्जी आहे एची, ट्रान्सफर झाली कोणापाशी? बी सी आणि डी जवळ. नेक्स्ट पॉइंट. Oscillations of pendulum capital A are free oscillations, बरोबर आहे का? Are free oscillations, and those of pendula B, C, D are forced oscillations of same frequency as that of A. काय लगा? काय म्हणलं आपण? हे बघा, बीसीडी पेंडुलम जे आहे हा ए च्या व्हायब्रेशन मुळे मूव्ह होणार आहे.
म्हणजे ए काय नॅचरल असणार आहे, बीसीडी काय पोस्ट. आणि सुरुवातीला मी आधीच मगाशी म्हणले मी की सुरुवातीला काय असणार आहे, ह्या तिघांची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, ए किती असणार. काय अडचण, जे बोलले ते लिहून देतोय ना, काय लिहून दिले, सेम पॉइंट विच आय एक्सप्लेन्ड. नेक्स्ट पॉइंट, it can be seen that among the pendula B, C and D, the pendulum C oscillates with maximum amplitude and other two with smaller amplitudes. आता नवीन पाठ शिकलो बघा आपण, नीट ऐकून घ्या. बरं जण म्हणजे असं कसं होईल, फ्रिक्वेन्सी तुम्ही म्हणताय बीची जास्त आहे, ऐका नीट नका. जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे बीसीडी मध्ये, बीची. कारण तो व्हॉट इज अँप्लिट्यूड आहे म्हणजे मॅक्सिमम अंतर किती कव्हर करते बाबा, मला सांगा. ही जी ब्लेड आहे आणि हा बारका पंखा एक्झॉस्ट फॅन, जास्त एरिया कोणी कव्हर केलाय, हा नका तर हाला काय हाला म्हणतात अँप्लिट्यूड, हाला काय म्हणतात किती अंतर कव्हर केलं. आता इकडे बघा, ही असा एक पेंडुलम आहे आणि बारका पेंडुलम आहे. जास्त अंतर कोणाचं आहे, लॉंगर का शॉर्टर, लक्षात ठेवा. बरं फरक करत नाही लोकांना वाटतं फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे असं नसतं रे बाबा. नो कॉन्सेप्ट म्हणून काय, कॉन्सेप्ट काय म्हणतो आपल्याला, अंतर किती कव्हर केले. आता बीसीडी म्हणजे बघा सर मग डी लांब आहे की, अरे बाबा नो पण डी लांब आहे, लांबी जास्त आहे, पण ती लांब आहे ना इथून ए पासून, समजून घ्या. ए पासून जास्त लांब कोण आहे, मला एनर्जी कमी मिळणार जास्त मिळणार. तसं बिचार लांब थांबलंय, ही इथं आहे सोर्स, अरे जास्त मिळणार कमी मिळणार आहे. त्यामुळे बिचारा आणि ही सी जवळ आहे कुणापासून, ए पासून, हाला जास्त मिळणार. हॅलो कळतं मी काय म्हणतोय, आणि येणं जास्त मिळणार तर अँप्लिट्यूड काय असणार आहे, जास्त असणार. हॅलो अंतर म्हणतो मी, अंतर इकडे बघा, ही अशी दोरी आहे, असं मुवते, दुसरी दोरी अशी मुवते, मग जास्त अँप्लिट्यूड कोणाची, ह्याची काय ह्याची, शॉर्टर का स्मॉलर. इकडे बघा, हे असं पिल्लो आहे, असं पिल्लो आहे, सांगा आता मला अँप्लिट्यूड जास्त कोणाची, उजव्या हात का डावा हात, ही काही सांगा मला, ही काही सांगा. लांबी कमी आहे आणि लांबी जास्त आहे, मग सांगा आता जास्त अंतर कोण करते, ही कमी करते. आता असं असेल तर जास्त अंतर कोण करते, हे जर लेंथ जास्त आहे आर्कची, कायची लेंथ जास्त आर्कची, ही मला सांगायचं. म्हणजे सी ची अँप्लिट्यूड काय असणार, जास्त असतात. कुणामध्ये तुलना केली तर बी सी आणि डी मध्ये लांबी जास्त कोणी असणार आहे, अँप्लिट्यूड जास्त कोणाची अँप्लिट्यूड. काय डिफरन्स समजणार, डिफरन्स. सुरुवातीला काय फ्रिक्वेन्सी बद्दल बोललं तर कोण समजणार, ए आणि सी. जास्त कोणाची, मी अँप्लिट्यूड मध्ये कोण तुलना केला, याचा हाला घेऊ नका अँप्लिट्यूड मध्ये, ह्या तिघांना घ्या. जास्त अँप्लिट्यूड कोणाची, बीसीडी मध्ये. नेक्स्ट पॉइंट, इट shows that the object C म्हणजे pendulum C having the same natural frequency as that of the source absorbs maximum energy from the source. In such a case it is said to be in resonance. Last point, in resonance, RESONANCE, with the source pendulum A. लक्षात ठेवा, एक सिंपल म्हणतो अर्थक्वेक, भूकंप. आता प्रश्न असा होतो, भूकंप का होतो, हा जो मेन रिझन आहे फ्रिक्वेन्सी. काय रिझन आहे सर, फ्रिक्वेन्सी. ऐकून घ्या, समजून घ्या. आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये यू नो व्हेरी वेल देयर इज अ व्हॉल्कॅनो, माहिती आहे, लावारस, ज्वालामुखी.
हिटेड मेटल, मोल्टन मेटल असतं, मोल्टन मेटल पाहा चुप्पट टेम्परेचर. जसं वर असतं तुम्हाला माहिती कोर आहे, कोर म्हणजे दगडे बिगडे आहेत, मुरुमाया दगड आहे, बरोबर आहे. तर मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक पाठी आपण काय होतो आहे बोललो तू नाही मला स्टार्टिंगला बोलतो आजच्या लेक्चर. समजा एक्सवाय ठिकाणी भूकंप झाला जर काय माहिती आहे का, आपला जो सरफेस तो वाचतो जमिनीचा, हा सरफेस जो आहे ही व्हायब्रेट सध्या तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही, मायक्रोस्कोपिक लेवलला आहे. ही फ्रिक्वेन्सी आणि भूगर्भाची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते ना तेव्हा तो भूकंप. जपानमध्ये जाऊन विचारा काय असतंय, सुनामी कशामुळे येते, समुद्रामध्ये भूकंप झाल्यावर सुनामी तयार होते. समुद्र सरफेस जो आहे खाली तळ जो आहे इट इज इन किलोमीटर्स इतकी खोली असते ना समुद्राची खोली, इट इज इन हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स एवढी डेप्थ आहे समुद्रामध्ये. पण इमॅजिन करायचं पाणी समुद्रात बाहेर काढा किती मोठा खड्डा असेल पृथ्वी. पण इमॅजिन नो नेक्स्ट नो व्हेरी बिग डेप्थ, पाण्यात चांगला आहे खड्डा जायला का किती डेप्थ आहे बघा माहिती आहे ना. जसं आपल्या हेच बघा शिखरच शिखर कोळसुबाई शिखर आहे महाफायडून शिखराला खाली बघताय किती मोठा दिसतो खड्डा. खड्डे ऍक्च्युअल खड्डे आहेत समुद्र म्हणजे मोठे खड्डे असे पाणी मध्ये कुठे बरं वाटतंय जाते. हे समजून घ्या. आणि किती किलोमीटर माउंट एव्हरेस्ट किती किलोमीटर आहे, 9 किलोमीटर आहे तिथे माउंट एव्हरेस्ट. एवढ्या उंचीची अशी कितीतरी खड्डा आहे त्या समुद्रामध्ये, ते पाणी भरले फक्त अगदी बरं आहे, चांगलं आहे ते चांगलं आहे त्याला वाट लागलं. इमॅजिन कर ना खड्ड्यात पाणी गेलं समजा कुठली अशी थोडी कल्ली सगळी माणसं जाते इकडे सगळा घसरून कुठं जाणार, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी गो इनसाइड आर नॉट, पाण्यामध्ये बॅलन्स झालेलं आहे. तुला काय सांगतो उदाहरणे, भूकंप म्हणजे रेझोनन्सचा कंडिशन. रेझोनन्स सरफेस जो असतो त्याची फ्रिक्वेन्सी आणि खालची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते ना तेव्हा त्या दॅट इज कॉल्ड अर्थक्वेक. त्याचा स्केल आहे रिश्टर, अर्थक्वेकचं युनिट काय रिश्टर माहिती आहे ना. तसं इथं बाजूला काय बघा, जेव्हा एक हालतंय एनएससीची लांबी समान आहे सर्व. आता ए ज्या फ्रिक्वेन्सीला सी पाहत असेल एक वेळ अशी येते की सी जास्त वेगाने होतो व्हायब्रेट सी, कारण का ह्याची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी कुठली फ्रिक्वेन्सी फोर्स फ्रिक्वेन्सी मॅच झाली. ऐकून घ्या, जेव्हा फोर्स फ्रिक्वेन्सी कोणा फोर्स फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे बरोबर आहे का, ए नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे का नाही, फ्री ऑक्सिलेशन एला फोर्स ऑक्सिलेशन कोणाचे आहेत सी चे. हे दोघांचे ऑक्सिलेशन जेव्हा मॅच होतात किंवा फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा तो रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, when the particle is vibrating with the maximum amplitude. इतर वेळी का भूकंप होत नाही तेव्हाच का होतो फ्रिक्वेन्सी मॅच झाला, कारण काय तेव्हा पार्टिकल जास्त होतो व्हायब्रेट, तेव्हा आपली पृथ्वी तो भाग पूर्ण आखी पृथ्वी आत नसते जेवढा तो एरियाच जे काय असेल ते किलोमीटर रेडियस जेव्हा असेल ते. ह्याचा अर्थ काय, रेझोनन्स इज अ कंडिशन इन विच natural frequency and force frequency of the object get matched and the body starts oscillating with higher amplitude. Such a condition is called as resonance. आता तो आपण resonance चा लास्ट वन टॉपिक. resonance काय काय मॅच होणार, natural frequency equal to what, force frequency, body starts oscillating with higher amplitudes, that condition is called as resonance. resonance का आला, कॉन्सेप्ट का आला का, आणि एक्झाम लक्षात ठेवायचा अर्थ ठेवायचा. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, if the activity is repeated for a set of pendula of different lengths and squares of their amplitudes are plotted against their natural frequencies, then we get following graph. ग्राफ बघा करा 5 पॉइंट सोडा. ग्राफ कशाचा बघा, ए म्हणजे अँप्लिट्यूड, म्हणजे ऑलरेडी सांगितलंय तुला स्क्वेअर केला, हा एक्सपेरिमेंट करून केलेला ग्राफ आहे. एक्स ऍक्सिस कोण आहे, फोर्स फ्रिक्वेन्सी. आता बघा एक पॉइंट असा आहे तिथे बघा, हा पॉइंट आहे ऑन द एक्स ऍक्सिस, ज्या ठिकाणी फोर्स फ्रिक्वेन्सी जी आहे कुणाची, सीची, ही नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे याची. फ्रिक्वेन्सी ची काय, फोर्स फ्रिक्वेन्सी कोणासंग मॅच झाली,
नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द ए, तेव्हा काय काय झाला रेझोनन्स. ही बघा अँप्लिट्यूडचा अर्थ काय बघा ना, ही ग्राफ वर गेला म्हणजे काय ह्याचा अँप्लिट्यूड जास्त आहे. यस ऑर नो, अँप्लिट्यूड जास्त आहे की नाही. स्क्वेअर आहे तर 2 असेल, 2 चा स्क्वेअर 4 असेल, 4 मीटर, 4 मीटर 16 मीटर, 4 चा स्क्वेअर. हा पॉइंट काय असणार आहे, इट इज अ पॉइंट ऑफ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. काय असणार आहे, काय असणार आहे मॅक्सिमम अँप्लिट्यूड. मगाशी बोललोय मी, बॉडी स्टार्ट्स वायब्रेटिंग विथ मॅक्सिमम अँप्लिट्यूड, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज रेझोनन्स. म्हणून हा पॉइंटला असणारी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, एफ आर. म्हणजे काय रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बॉडी केली आपण इथं कुठली फ्रिक्वेन्सी म्हणायची ना, ही कोण आहे इथं, इथं कोण आहे स्क्वेअर ऑफ द. क्लिअर. टॉपिक आपला संपलेला आहे.